हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी राणी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फायनली इतका वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही आलो माझ्या मामाच्या घरी. आणि आल्याबरोबरच खुशीच्या पप्पांनी बाळाला घेतला आणि खुशी पण मस्त अशी त्याचे लाड करते. इतर वेळा तिचे पप्पा आणि मी जेव्हा कोणत्या बाळाला किंवा लहान मुलांना घेतलं तर ती रडायला लागते, पण आज स्वतःच इतके लाड करत होते ना, बघून खूप छान वाटलं मला. आणि खुशीच्या पप्पांना तर लहान मुले आवडतातच. आणि मी जवळजवळ 3 वर्षानंतर माझ्या मामाच्या घरी आली आहे. जेव्हा माझी खुशी 3 महिन्याची होती त्यावेळेस आली होती आणि आता आज आली आहे. तर खूप छान वाटतंय, सगळेजण भेटलेत मला. आणि संध्याकाळी इथे बाबाच्या घरासमोरच साईबाबाचे पण मंदिर आहे, तिथे ना तुळशीचे लग्न लागत होते. मी हा व्हिडिओ थोडासा लेट अपलोड केला आहे, कारण की जेव्हापासून गावाकडून आले ना तर माझी तब्येत खूप खराब होती. सर्दी, खोकला आणि घसा पण खराब झालेला, त्याच्यामुळे व्हिडिओ मी काही अपलोड केलेला नव्हता. तर तुम्ही बघू शकता सगळेजण जमलेत. खूप छान वाटते जेव्हा सगळी फॅमिली भेटते. लहानपणीची आठवण येऊन लागली. लहानपणी प्रत्येक दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बाबाच्या घरी यायचं. सगळ्यांचे जेवण वगैरे झाली, मग झोपायचा टायमिंग झालेला होता. बाकीचे काही जण घरामध्ये झोपली होती, बाकीचे काही जण बाहेर झोपलेली. सकाळी आजीने चूल पेटवली होती ती पाणी तापवण्यासाठी. खुशीच्या पप्पा आणि चुलीजवळच बसलेले होते, त्यांना पण गावाकडची आठवण येत होती. गावाकडे गेल्यानंतर ते नेहमी पहिले चुलीजवळच बसतात. आणि सकाळचा टायमिंग होता, थंडी खूप जास्त होती. तर खुशी पण आज लवकरच उठली होती सगळ्यांच्या आवाजाने आणि मस्त तिच्या मावशीसोबत बसत्या चालू होत्या. मी आणि खुशी नंतर मग चुलीजवळ बसलेलो. मी चालू होतं माझं चुलीला जाळ लावण्याचं काम. मला काही चूल वगैरे पेटवता येत नाही, पण म्हटलं आपण पण थोडेफार हात शेकून घेऊया, कारण की थंडी इतकी होती ना. आंघोळ करायची तर अजिबात इच्छा नव्हती, पण मंदिरात जायचं होतं, म्हटलं आंघोळ तर करावंच लागणार. लहानपणीच्या सगळ्या आठवणी एक एक करून बाहेर येत होत्या, की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा पण असंच चुलीजवळ बसायचो, हात शेकायचो, खूप भारी वाटायचं. आणि आज खुशी दूध बिस्किट खात होती, तोपर्यंत म्हटलं चला पटकन आवरून घेऊया. मग मी लवकर आंघोळ केलेली. सगळ्याचा नाश्ता वगैरे झालेला, कारण की मला आजच मंदिरात पण जायचं होतं आणि दुसऱ्या बाबाच्या गावाला पण जायचं होतं. मम्मी आणि मी मिळून कपडे पण धुवून घेतलेले. आणि खुशी पण बघा माझी हेल्प करत होती. तिला तर खूपच मजा वाटत होती. घरी कसं मी कपडे बाथरूममध्येच धुते, नाहीतर मग मशीनला लावून देते, पण इथे सगळं मोकळं होतं, तर तिला खूप मजा वाटत होती. म्हटलं ठीक आहे, तिला पण तिच्या मनाप्रमाणे आज एन्जॉय करून देऊया, तिला जे करायचं करून देऊ. मग ती कपडे धुवत होती, मम्मी आणि मी माझं सगळं आवरून झालं. आजीचे भांडे घासायचे बाकी होते, तर म्हटले की आता आजी मी तुम्हाला भांडे धुवू लागते म्हणे. मग काय बसून घेतलेलं आजीजवळ भांडे धुण्यासाठी. आजीला तर नातीचं एवढं कसं कौतुक वाटत होतं. नंतर मग काजलने म्हणजे माझ्या बहिणीने तिला जेवू घातलेलं. आणि बाळ तर बघा तिच्याकडे असं बघते, त्याला असं वाटत होतं का काय माहिती की हिने मला घ्यायला पाहिजे, पण ती इतकी लहान, ती मला सांगू लागली मम्मी बघतो माझ्याकडे बघतोय, पण मी त्याला घेऊ का. म्हटलं नाही ग बाई, तू तर अजून लहान आहे, तू कसं घेणार त्याला. तर खूप एन्जॉय केलेला आम्ही तिथे, खूप मस्त वाटलेलं. आणि नंतर माझ्या दुसऱ्या बाबांची मुलं पण आलेली. खुशी त्यांच्यासोबत खेळत होती. त्याचं काय चालू होतं काय मी, ती खेळणं खूप मज्जा वाटत होती. इतकी एन्जॉय करत होती ना ती, तिला एकदम मोकळा स्पेस भेटलेला होता. आता आम्हाला निघायचे होते, पण मम्मीला तर भाच्याला काही सोडूच वाटत नव्हतं. आणि खरं सांगू का, तो पण तसाच आहे, कोणाकडे पण जातो आणि जेव्हा आपण त्याच्यासोबत काही गप्पा करतो ना तर असा एकसारखा बघतो, मस्त अशी स्माईल पण देतो. असं वाटतं की आपण जे बोलतो ते सगळं त्याला समजतंय. म्हणून बाबाच्या घरी 2 दिवस कुठे निघाले काही कळालंच नाही. जायची तर अजिबात इच्छा नव्हती, पण जावं तर लागणारच होते. आजीने घाईघाईने आम्हाला पटकन स्वयंपाक केलेला. आजीला माहिती होती की रस्त्यामध्ये यांना भूक लागून जाईल, म्हणून पटकन भाकरी ठेचा करून दिलेला. आणि तो बघा इतका रडत होता. आम्ही निघत होतो त्यावेळेस, मामीकडे सुद्धा राहत नव्हता. त्याला काय माहिती काय समजत होते की आता 2 दिवस एवढे सगळे जर घरामध्ये होते, तर त्याला पण छान वाटत होतं वाटतं. आणि नंतर मग तो रडायचा. नंतर आम्ही गेलेलो माझ्या मम्मीच्या मामाच्या गावाला. तिथे आम्हाला आसरा बाऊलींच्या पाया पडायच्या होत्या. आसरा बाऊली बहुतेक लोकांना माहिती नसेल, पण हे पण एक देवीचं स्वरूप आहे. तर ही मम्मीच्या मामाचं गाव आहे. ही जी झाडे तुम्ही बघताय ना, ही खूप जुनी झाडं आहेत, लहानपणापासून मी बघते. आणि या विहिरीमध्ये आसरा बाऊलींचे आम्ही दर्शन घेतो. पण ही विहीर नेहमी एवढी भरलेली नसते, पण यावेळेस पाऊस जास्त झालेल्यामुळे विहीर पूर्ण भरलेली होती, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेले. आणि ही जे झाड आणि ही विहीर आहे ना, माझ्या मम्मीच्या पण लहानपणापासून आहे. आणि मम्मी सांगते की माझ्या आजीच्या पण लहान
लहानपणापासून म्हणजे खूप वर्षापूर्वीची विहीर आहे ती. आणि नंतर मग आम्ही गेलेलो होतो शनी महाराजच्या मंदिरात. जवळच शनिदेवाचे पण मंदिर होते, तर शनिदेवाच्या मंदिरात गेलेलो. खूप छान मंदिर आहे बरं. जेव्हा मी पहिले यायचो तर एवढं काही छोटंसं मंदिर होतं, पण आता तिथे इतकं छान झालेलं आहे. सगळं बाजूला सगळं व्यवस्थित करून घेतलंय त्यांनी. आणि तुम्ही बघू शकता वातावरण पण अगदी सुंदर होतं गावाकडचं. नंतर मग आम्ही शनिदेवाच्या मंदिरात गेलेलो आणि तिथून बाहेरच पाया पडलेलो. माझी मम्मी सांगते की ही जी मूर्ती आहे माझ्या मम्मीच्या म्हणजे आजीच्या पण खूप लहानपणापासून आहे. माझी मम्मी ज्यावेळेस लहान होती तर इथे नेहमी तेल वगैरे चढवायला यायची शनिदेवाला. तर तिथे आम्ही पाया पडल्या, थोडा वेळ बसलो पण, आणि खूप मोकळा स्पेस पण होता. नंतर मग आम्ही गेलेलो मंगल महाराजला. मंगल महाराजचं मंदिर तर खूप लोकांना माहितीच असेल. इथे आपल्याला जे मंगळ दोष असतात त्याची पूजा केली जाते. खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि हे मंदिर आपल्या पूर्ण म्हणजे भारतामध्ये एकमेव हेच मंदिर आहे जिथं आपण ही मंगळ दोषची पूजा करतो. मंगळ दोषच नाही तर अजून वेगवेगळ्या पूजा पण इथे होतात, अभिषेक पण केल्या जातात. हे मंदिर आतून खूप सुंदर आणि स्वच्छ आहे बरं का. तुम्हाला एक कचरा सुद्धा दिसणार नाही मंदिराच्या आतमध्ये. जेव्हा आपण प्रवेश करतो ना तर एवढी स्वच्छता आहे, असं मंदिर कुठेच बघायला भेटणार नाही. म्हणजे एक काडी सुद्धा पडलेली दिसत नाही मंदिरामध्ये, इतकी स्वच्छता होती. तर आम्ही तिथे गेलो. पाय धुण्यासाठी पहिले तिथे पाण्याची सोय पण केलेली होती. सगळ्यात आधी मग त्याच्यात पाय धुवून घेतलेले आणि मग पुढे गेलेलो. आज जास्त काही गर्दी नव्हती. मंगळवारच्या दिवशी जास्त गर्दी होती आणि आज बुधवार होता तर एवढी काही गर्दी पण नव्हती. तर आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे झाले. खूप फुलांची सजावट केलेली होती. तुम्ही बघू शकता ही आहे मंगल महाराजांची मूर्ती. खूपच छान वाटत होतं बरं मंदिरामध्ये. तर जे कोणी या मंदिरात आलेलं नसेल तर त्यांनी एकदा नक्की येऊ बघा. आणि तुमचे काही मंगळ दोष असतील, काही पूजा असतील त्या पण इथे होतात. तर आमचे दर्शन पण झाले सगळं व्यवस्थित. बाहेरच तुळशी विवाह पण चालू होता, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर एकदम पारंपरिक पद्धतीने तुळशीचं लग्न लागत होतं. तर चारी साईडने ना हे केळींचे जे खांब असतात ना त्याचं सजावट केली आहे. खूप म्हणजे डेकोरेशन पण जे होतं ते एकदम पारंपरिक पद्धतीने केलेलं होतं. आणि मग नंतर सगळ्या जे तिथले ब्राह्मण होते त्यांनी तुळशीचा लग्न लावलेलं. खूप छान पद्धतीने तुळशीचं लग्न लागलं होतं. नंतर ना पुढे ना एक कमंडलू मंदिर पण होते आपलं दत्त महाराजांचे. मग आम्ही तिथं गेलेलो. पण ते मंदिराचं असं असतं की 12 नंतर ते मंदिर बंद होऊन जातं. तो आम्हाला थोडासा लेट झाला होता तर आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेले. तर आतमध्ये तुम्ही बघू शकता हे अशा काही पद्धतीचं हे कमंडलू मंदिर आहे. म्हणजे त्याची रचनाच कमंडलूमध्ये केली आहे, त्याच्यामुळे त्याला ते कमंडलूचं मंदिर म्हणतात. तर आतमध्ये ना दत्त महाराजांची मूर्ती आहे आणि एक देवीची पण मूर्ती आहे. तर मग आम्ही तिथे बाहेरूनच दर्शन घेऊन घेतलेले. बाहेर येणं खूप वेगवेगळी मंदिरं आहेत. मग आम्ही पहिले स्वामी महाराजांचे दर्शन घेतले. खुशी पण मस्त सगळ्या देवांचे पाया पडत होती. मी तिला पहिल्यापासूनच देवांचे पाया पडायचं त्याचं शिकवलंय आणि तिला पण खूप आवडतं. म्हणजे बाहेर कुठे गेलो ना मंदिरात तर तिला सांगायची अजिबात गरज पडत नाही. ती स्वतःच्या मनाने प्रत्येक देवासमोर माथा टेकवते. तर मग आम्ही सगळीकडे फिरलो वगैरे. इथली स्वच्छता आणि ते बघून तर म्हणजे खूप मनाला छान वाटलेलं. आपण काही मंदिरात जातो तर तिथे खूप अशी लोक घाण वगैरे करून ठेवतात, तसा काही प्रकार ह्या मंदिरात नव्हता. जागोजागी डस्टबिन वगैरे पण ठेवलेले होते. नंतर मग आम्ही महादेवाचे पिंडीचे पण दर्शन घेतलेले.
बाहेर आहे ना तर पाण्यामध्ये ना कमळाची फुलं पण लावलेली होती. तर हे असं काही तर बनवलंय तिथे तुम्ही बघू शकता आणि तिथं लिहिलंय मंगळ ग्रह सेवा संस्था म्हणून. आणि पार्वती माता आणि महादेवाची पण खूप छान अशी मूर्ती आहे. हे तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे म्हणून. आणि इथे ग्रीन कार्पेट वगैरे पण होतं. याच्या आधी पण मी इथे आली तर तेव्हा असं काही नव्हतं. आता हे नवीन झालंय आणि मंदिरमध्ये खूप काही बदल होतच राहतात. जेव्हा जेव्हा आपण येतो ना तेव्हा तेव्हा वेगवेगळे बदल आपल्याला बघायला मिळतात. मग इथे आम्ही छान असे फोटो काढलेले फॅमिली सोबत. खूप छान वाटत होतं बरं का. वातावरण पण छान होतं आणि मनाला पण एक वेगळी शांतता वाटत होती. तर मग सगळ्या फॅमिली सोबत फोटोशूट वगैरे झालेला. खुशी पण खूप खेळली, एन्जॉय करत होती तिथे. पडण्यासारखं वगैरे पण काही नव्हतं आणि आम्ही पण तिला भरपूर खेळू पण दिलेलं. तिच्या मनाप्रमाणे तिला एन्जॉय करून दिलेला. नेहमी नेहमी तर आपली मुलं काही कुठे जात नाही म्हटलं, पण जेव्हा आपण येतो तर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे थोडंसं जगू द्यायला पाहिजे. तर इथे ना गांडूळ खत पण तयार होते. तर मला झाडांसाठी गांडूळ खत लागणारच होते. तर मग मी तिथून गांडूळ खत विकत घेतलेले. नंतर आम्ही बाहेर आलेलो तर बाहेर तर लहान मुलांसाठी पूर्ण तयारी होती. म्हणजे ट्रेन वगैरे, गाड्या, त्यांच्या खेळणी सगळं काही होतं. मग काय खुशीने बघितलं आणि सांगितलं की ट्रेनमध्ये बसायचंय पप्पा. मग तिच्या पप्पाने तिला ट्रेनमध्ये बसवलं आणि ती एकटीच बसलेली होती बरं का. तरी ती घाबरत नव्हती. मला असं वाटलेलं का ती घाबरेल, तिच्यासोबत कोणी नाही आहे. पण कशाचं काय, माझी मुलगी कशाला घाबरते का. खूप एन्जॉय करत होती. तिला खूप मजा वाटत होती. आणि मग तिच्या पप्पाने तिला तिच्या मनाप्रमाणे आज सगळं काही करू. पण कसं असतं ना, मुलांना जर आपण त्यांच्या मनाप्रमाणे सगळं काही करू दिलं ना, मग त्यांना अजिबातच इच्छा नसते तिथून निघायची. आणि खुशीचं पण तसंच काहीतरी झालं बरं. तिला अजिबातच इच्छा नव्हती तिथून निघायची. तिला असं वाटत होतं की ट्रेनमध्ये बसू दिलं तर ट्रेनमध्येच बसू द्यायला पाहिजे. बाकीची खेळणी पण तिला खेळायची होती. पण आम्हाला एवढा टाईम पण नव्हता. मग काय ती लागली रडायला. मग तिचे पप्पा म्हटलेले की मी बसवतो तिला शांत, कारण की आपल्याकडे इतका टाईम पण नाही इथे थांबायला. मला आमच्या दुसऱ्या मामाच्या गावाला पण जायचं होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. बाय.